बघा इथे डाळ मी एकदम लो फ्लेमवरती 20 मिनटं मला लागले आहेत भाजून घ्यायला। तुम्ही सेम अशीच प्रोसेस फॉलो करा, म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटातच आपले बेसन लाडू तयार होतात। बेसन पीठ, पिठी साखर, वेलची आणि जायफळ पूड, काजू आणि तूप। अगोदर सुरुवातीला मी 1 चम्मच तूप घालून घेत आहे। एकदम घालायचं नाही सगळं। आणि पीठ मी पहिलीच डाळ भाजून घेतली होती, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही डाळ भाजून घ्यायला। एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायची डाळ, सतत हलवत राहायचं, नाहीतर लगेच खाली लागू शकते। आता मी 2 ते 3 मिनिटं पीठ चांगलं तर भाजून घेतलं आहे आणि वरून आता 2 चमच पुन्हा तूप घातलं आहे। असंच पुन्हा आणखीन 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचं। बघू शकता 2 मिनिटांनी आहे त्याच लो फ्लेमला ठेवायचा। आणि आता पाहू शकता बेसन खूप छान भाजलं आहे आणि तेल तूप ही सोडलं आहे बेसननी। आता काढून घ्यायचं। पाहू शकता एवढं तूप अजून आपले शिल्लक राहिलं आहे। आता हे थंड करून घ्यायचं, जास्त पण थंड नाही, थोडं कोमट। पुन्हा मग ह्याच्यात पिठी साखर आपण मिक्स करून घ्यायची। तर थंड करून घेऊया। आता थंड झालेलं आहे। आता या ठिकाणी पिठी साखर घालून घ्यायची। हेही आवडीनुसार आहे, गोड कमी मी जास्त घालते, मला जास्त गोड आवडतं। साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। आणि वेलची पूड आणि जायफळ पूड हेही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण। मला छोले दे ना, मला पण लाडू बनवायचा आहे। आता पहा खूप छान मिक्स झालेला आहे। आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू करून घेऊ शकता। मी काजू लावणार आहे, तुम्हाला जे आवडेल ते लावा तुम्ही। पाहू शकता किती सुंदर असे लाडू झाले आहेत। अशाच पद्धतीने सगळे करून घ्या। पाहू शकता या ठिकाणी असे आपले सगळे लाडू करून तयार झाले आहेत। आणि मला एवढं तूप शिल्लक राहिलं आहे, मला काही ह्याची गरज लागली नाही। पण जर तुमची डाळ भाजली नसेल चांगली तर तुम्हाला त्याची आवश्यकता लागू शकते। मग काय करायचं, थोडंसं हे वितळवून घ्यायचं आणि पुन्हा वरून घ्यायचं ते।